नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो, मी आनंद बाबूराव घोणसे, श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज मी तुम्हाला इयत्ता 9वी विषय मराठी या पुस्तकातील 9वी कविता मी वाचवतोय ही आज पाहणार आहोत. मी वाचवतोय या 2 शब्दावरूनच तुमच्या लक्षात येईल की लेखकांना काय वाचवायचंय जे नष्ट होत चाललेलं आहे. याविषयीचं सविस्तर विश्लेषण कवींनी या कवितेमध्ये केलेलं आहे. चिंतनशील कविता आहे. खरंच विचार करायला लावणारी ही कविता आपल्यासमोर कवी सतीश काळसेकर यांनी मांडलेली आहे. अगोदर आपण लेखक कवी सतीश काळसेकर यांचा परिचय पाहूयात. सतीश काळसेकर यांचा जन्म 1943 साली झालेला आहे. प्रसिद्ध कवी म्हणून यांची ओळख आहे. इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह यांचे प्रसिद्ध आहेत. कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहांचे संपादन सुद्धा यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनात सुद्धा यांचा सहभाग आहे. असं साहित्य क्षेत्रामध्ये विपुल कार्य यांचं आहे. हा झाला कवींचा अल्प परिचय. आता आपण या सतीश काळसेकर यांनी या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपल्याला या 3 ओळीवरून लक्षात येईल. कवी म्हणतात, वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने व्यक्त केले आहे. जग खूप झपाट्यानं बदलत आहे, तर त्या पटीत आपणही बदलत चाललेलो आहोत. आपल्या डोळ्या देखतच होत्याचं नव्हतं झालेलं आहे. ज्या गोष्टी आपल्या लहानपणी होत्या त्या आता खूप बदललेल्या आपण पाहतो. मग कवींनी सुद्धा अशाच काही गोष्टींचा उजाळा या कवितेमधून केलेला आहे. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने व्यक्त केले आहे. कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात, परंतु कवींना असं वाटतं की ज्या गोष्टींचं स्वतंत्र अस्तित्व आहे निदान त्या तरी गोष्टी आपण वाचवल्या पाहिजेत. ज्या गोष्टीमधून आपल्या भारताची संस्कृती, आपली परंपरा, आपले संस्कार या गोष्टी त्याला जोडून आहेत, निदान त्या तरी गोष्टी आपण वाचवल्या पाहिजेत, म्हणजे टिकवून ठेवल्या पाहिजेत. महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण काळसेकर यांच्या कवितेत आहे. या कवितेमध्ये महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळेचे, अवकळा म्हणजे दुर्दशा, वाईट स्थिती, तर शहरामधील जीवनाचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाची दुर्दशा आणि भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण सतीश काळसेकर यांच्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रस्तुत कविता ही साधना दिवाळी अंक 2007 या मासिकातून घेतली आहे. हा झाला कवितेचा मध्यवर्ती भाग, म्हणजे थोडक्यात सारांश. आता आपण कवितेला सुरुवात करूयात. कवी पहिल्या 2 ओळीत काय म्हणतात बघा. हाकेतून हद्दपार होते आई, हमराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. आणि पहिल्याच ओळीमध्ये कवी आपल्या भावनेला हात घालतात आणि म्हणतात,
आपल्या हाकेतून आई हा शब्द हद्दपार झालेला आहे. हद्दपार होणे म्हणजे या ठिकाणी कवीला असं म्हणायचंय की आई हा शब्द आता बऱ्याच मुलांच्या तोंडून ऐकू येत नाही. म्हणजे काय ऐकू येतो मग? मम्मी, मॉम असे पाश्चात्य संस्कृतींचा पगडा आपल्या मानसिकतेवर, आपल्या भारतीय संस्कृतीवर हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला दिसून येतो. त्यातलं हे घरातील एक पहिलं उदाहरण ते म्हणजे आई. आई या शब्दामध्ये किती गोडवा आणि व्यापकता आहे हे आपल्या लक्षात येईल. ठेच लागली की आई ग आपण म्हणतो आणि मोठा साप दिसला की बाप रे म्हणतो. यावरून या शब्दांची व्यापकता तुमच्या लक्षात येईल. म्हणजे त्रास झाला की आईची आठवण येते आणि संकट उभा राहिलं की वडिलांची आठवण येते. परंतु तो शब्दच जर आता हद्दपार होऊ लागला तर आई आणि मुलांमधील असणारी माया सुद्धा काही दिवसानंतर हद्दपार होईल. मग कवींना हे वाचवायचंय की अजून हद्दपार व्हायला लागलेली आहे. आई हा शब्द हद्दपार होतोय त्या अगोदरच आपण तो वाचवला पाहिजे. आपली संस्कृती, आपले संस्कार, आपली परंपरा आपण जपली पाहिजे. कारण ती आपली आहे. आपली संस्कृती, संस्कार आपण जर जपणार नाही तर दुसरं कोण जपणार? त्यामुळं हाकेतून हद्दपार होते आई, हमरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गायी. आता गायी सुद्धा बऱ्याच ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण पाहतो गायी आपल्याला खूप कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत. आपण हिंदू संस्कृतीमध्ये तर गायीला पवित्र मानलं जातं, ईश्वरी अवतार मानलं जातं. मग आता त्या गायीच आता नष्ट होत चाललेल्या आहेत, तर त्या सुद्धा आपल्याला वाचायच्या आहेत. आपल्या ग्रामीण अस्सल ज्या गायी आहेत, ज्याला आपण गावठी गायी म्हणतो, त्यांची संख्या आता खूप कमी झालेली आहे. तुम्ही पहा, संत्रीत गायी आलेल्या आहेत. त्यामुळं आपल्या गायींची आपण त्या गायींचा सांभाळ केला पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. कवी अजून काय वाचवायचं असं म्हणतो? कवी म्हणतो हरवत चाललाय किराणा आणि भुसार माल. म्हणजे पूर्वी जे किराणा मालाची दुकानं होते की ज्या किराणा मालाच्या दुकानामध्ये घरातील धनधान्य सुद्धा घेतलं की साखर, त्यानंतर चहापत्ती म्हणा किंवा तेल, इतर वस्तू दिल्या जात होत्या. ही देवाणघेवाण होती. आता मात्र तशा प्रकारच्या किराणा आणि भुसार मालाची दुकानं राहिली नाहीत. आता आलेली आहेत ती सुपर मार्केट सारखी दुकानं. आपण पाहतो त्या ठिकाणी आपण स्वतः जातो, वस्तू हाताने घेतो, पाहिजे त्या वस्तूची आपण निवड करतो. पण तिथं चर्चा होत नाही, संवाद होत नाही. परंतु किराणा दुकान म्हटलं की किराणा दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये संवाद होत होता. देवाणघेवाण तर होतच होती. अशा पद्धतीचं सुखदुःखाच्या गोष्टी, गप्पा गोष्टी होत होत्या. पण सुपर मार्केटच्या झगमगाटापुढे हे संवाद, चर्चा, बोलणं आता नष्ट होत चाललेलं आहे. त्यामुळं हे सुद्धा आपण वाचवलं पाहिजे. आणि पूर्वी भुसार आणि किराणा मालाच्या दुकानामध्ये उधार म्हणा किंवा रात्री कधी अडीअडचणीच्या वेळेस तो दुकानदार आपल्याला वस्तू देत होता. परंतु सुपर मार्केटच्या झगमगाटामध्ये हे आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळं कवी म्हणतात हे सुद्धा आपण वाचवायला पाहिजे. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा,
निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. आपल्या भारतामध्ये ग्रामीण संस्कृतीमध्ये आजही आणि पूर्वीही म्हटलं जात होतं खेड्याकडे चला. भारतीय संस्कृतीमध्ये आपली परंपरा, संस्कृती, संस्कार आणि एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे संस्कृतींची पाळंमुळं आजही ग्रामीण भागामध्ये आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये असणारे 12 बलुतेदार 18 अलुतेदार जे आहेत त्याविषयी सुद्धा आता यामध्ये सुद्धा खूप बदल झालेला दिसून येतोय. निदान त्यामधील काही उद्योगधंदे जे आपल्या भारतीय संस्कृतीची जाण ठेवतात किंवा परंपरेची जाणीव करून देतात ते व्यवसाय तरी आपण नष्ट होऊ दिले नाही पाहिजेत. त्यामध्ये लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा हे तरी आपण वाचवायला पाहिजेत. आज आपण पाहतो मार्केटमध्ये चिनी माठ आलेले आहेत, चिनी पंत्या आलेल्या आहेत, पण आपण आपल्या कुंभारानं आपल्या मातीनं बनवलेले वस्तू आपण वापरत नाहीत. तर त्या गोष्टींचा स्वीकार आपण केला पाहिजे, तरच आपला भारत देश विकासाच्या प्रगतीच्या दृष्टीनं पुढे जाईल. या गोष्टी आपण वाचवायला हव्यात. कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. अजून काय बदल होतोय? कवी पुढं आपल्याला वेगानं होणारा बदल याविषयीचं सांगत असताना पुढं म्हणतात, कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली. म्हणजे पूर्वी कलई लावणारे गावोगाव हिंडून आपल्या घरच्या भांड्यांना कलई लावायचे. आता ते व्यवसाय सुद्धा बंद पडले. असे एक नाही असे अनेक व्यवसाय जे आपल्या लहानपणी किंवा 20 वर्षापूर्वी जे व्यवसाय आपल्या गावोगावी होत होते ते आता नष्ट झालेले आहेत. आता फक्त ते गोष्टी रूपामध्ये पुस्तकांच्याच माध्यमातून आपल्या पुढील पिढीला समजणार आहेत. त्यामुळं आपण हे वाचवलं पाहिजे. यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर त्या गोष्टींची मागणी केली पाहिजे. परदेशी वस्तू न घेता स्वदेशीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. स्वदेशी वस्तू वापरल्या तरच आपला भारताचा पैसा भारतातच राहील आणि आपल्या भारताचं जे काही पैशाचं व्हॅल्युएशन असतं ते वाढेल. यासाठी कवी म्हणतायत हे वाचवायला पाहिजे. मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. पूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जायचा. जळण फाटा या माध्यमातून चूल पेटवली जायची. तर आता ती चूलच नष्ट झाली. चुलीच्या जागी गॅस आला आणि जी पूर्वीची चुलीची परंपरा होती ती आता नष्ट होऊ लागलेली आहे. त्यामुळं ती सुद्धा आपण वाचवली पाहिजे. राखेसहित दुरावत गेली. निसर्गानं दिलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू ही आपल्याला उत्पन्न देणारी आहे, पण ते आता नष्ट होत चाललेलं आहे. बोला चालीतून निघून चाललीये माझ्या आईची बोली. सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं विट्टी दांडू आणि लगोऱ्या. कवी पुढं काय नष्ट होत चाललेलं आहे, काय हद्दपार होतंय यामध्ये सांगताना म्हणतात, आपली मायबोली, आपली मूळ भाषा ही सुद्धा निघून चाललीये. आज आपण पाहतो बोलताना आपण बरेच इंग्रजी शब्द वापरतो. बरेच पाश्चात्य संस्कृतीचा आत्मसात किंवा पाश्चात्य संस्कृती आपण आपल्यामध्ये आत्मसात करतोय. तर कवी म्हणतात हे वाचवायचंय आपल्याला. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा आपल्यावरनं होता. आपली भारतीय संस्कृतीच ही खरी आपली देणगी आहे, ती वाचवायची. त्यासाठी आपली बोलीभाषा, याच बोलीभाषेचा आपण वापर केला पाहिजे. ही बोलीभाषा म्हणजे आपली आईप्रमाणे आहे.
आईची बोली आहे ती आपण वाचवायला पाहिजे. सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या, थांबून गेलाय त्यांचा दंगा. आट्या पाट्या आणि पिंगा, परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. कवी म्हणतात मुलांच्या बाबतीत सुद्धा खूप बदल झालेला आहे. सुट्टीत मुलं एकत्र येऊन मैदानी खेळ खेळायचे. तासन तास मैदानावर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे. विटी दांडू असेल, लगोऱ्या असेल, कबड्डी असेल, कुस्ती असेल, सुरपाट्या, सुरपारंब्या, विटी दांडू असे कितीतरी खेळ आहेत जे मातीमध्ये आहे खेळले जातात, ज्यामधून आपलं शरीर तंदुरुस्त राहतं, निरोगी राहतं. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कबड्डी असेल, क्रिकेट असेल, खो खो असेल, अजून कुठला खेळ असेल मुलं खेळतायत, पण ते मोबाईलवर खेळतायत. त्यामुळं स्थूलपणा, त्यामुळं लठ्ठपणा आणि निर्बुद्धीपणा यांचं प्रमाण वाढत आहे. हे लोक एकलकोंडे होत चाललेले आहेत. त्यामुळं सार्वजनिक सांघिक खेळ हळूहळू नष्ट होत चाललेले आहेत. तर ते खेळ आपण खेळले पाहिजेत. थांबून गेलाय त्यांचा दंगा. आता मुलं पूर्वीसारखं मैदानावरती खेळत नाही, त्यामुळं दंगाही ऐकू येत नाही. आट्यापाट्या आणि पिंगा या गोष्टी सुद्धा, याच नाही तर असे कितीतरी अनेक खेळ आहेत जे नष्ट झाले. ज्या खेळांची माहिती सुद्धा आज आपल्याला सांगता येत नाही, असे कितीतरी खेळ हे काळानुरूप नष्ट झालेले. तुम्ही तुमच्या घरी आजी आजोबांना विचारा की लहानपणी तुम्ही कोणते खेळ खेळत होतात, तर त्या खेळामध्ये आणि आजच्या खेळामध्ये तुम्हाला कितीतरी फरक जाणवेल. ते खेळ आता कुठंही खेळले जात नाहीत. त्यामुळं ते कवी म्हणतात वाचवतोय, आपणही ते वाचवले पाहिजेत. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. कवी म्हणतात आजकालची मुलं मैदानावर खेळण्यापेक्षा टी व्हीवर, दूरदर्शनवर, आता दूरदर्शनच नाही तर दूरदर्शन सारखे इतर कितीतरी मनोरंजनाचे चॅनल टी व्हीवरती आलेले आहेत. त्यामुळं 24 तास मुलं त्या टी व्ही समोर जरी बसले तरी हलणार नाहीत. आणि काय बघतात तर क्रिकेटची मॅच किंवा क्राईम थ्रिलर, म्हणजे गुन्हेगारी वाढणारे, गुन्हेगारीचे कार्यक्रम आणि भीती वाटणारे कार्यक्रम मुलं पाहत राहतात. पूर्वीच्या काळी आपण शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला, वाचला तर तुमच्या लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामाता, रामायण, महाभारत या आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या कथा सांगत होत्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक पराक्रम केले, अनेक संकटांवर मात केली आणि ते यशस्वी होऊन बाहेर पडले. आज आपण अशा प्रकारचे क्राईम थ्रिलर पाहून आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात या प्रकारचं जर वाढत राहिलं तर आपली संस्कृती, आपले ग्रंथ हे आपण वाचवले पाहिजेत. लिहिते हात आता राहिले नाहीत, लिहिते हात आता राहिले नाहीत, लिहिते शब्द वापुडे केवळ वारा, तसे विरून जातायत. पूर्वीसारखं लिखाण करणारे लेखकही आता निर्माण होत नाहीत. व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातूनच बरेच लोक लिहितायत आणि तेच वाचतायत. त्यामुळं खरं लिखाणाला आपण पोरके झालेलो आहोत. लिहिते आत आता लिहिते राहिले नाहीत आणि शब्द वापुडे केवळ वारा म्हणून विरून चाललेले आहेत. वारा कसा आला कसा गेला दिसत नाही, तसं शब्द मात्र विरून चाललेले आहेत. त्यामुळं हे सुद्धा वाचवायचंय आपल्याला. कवी म्हणतात मी वाचवतोय. कवी शेवटच्या कडव्यात म्हणतायत आपण तर हे सर्व हद्दपार होत चाललंय तर तेही वाचवणार आहे, पण त्याची सुरुवात मी माझ्यापासून करतोय.
मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई. कवींनी हे वरती जे सांगितलेलं आहे ना सर्व, हे कवी स्वतः सर्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि कविता वाचवतायत म्हणजे कवितेमधील शब्द ना शब्द ते वाचवण्याचा प्रयत्न करतायत. आणि मुळात माझी आई ही सुद्धा मी वाचवतोय. आई म्हटलं की संस्कार, संस्कृती, परंपरा, रूढी या सर्व अर्थाने कवींनी हा शब्द वापरला असावा. आणि माझी बोली आणि माझी भूमी कविते सोबत मी वाचवतोय माझ्या भारताची परंपरा, माझ्या भारताची संस्कृती, माझ्या भारताचे संस्कार, रूढी, परंपरा आणि माझ्या भारताचा इतिहास. हे सर्व मी वाचवतोय. आणि मी वाचवतोय तसं तुम्ही सुद्धा वाचवा. हा संदेश कवींना या कवितेमधून द्यायचा आहे की सध्याच्या जीवनामध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगानं बदल होत चाललाय. या होणाऱ्या बदलामध्ये आपण कोणत्या गोष्टींचा बदल स्वीकारला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी जपल्या पाहिजेत, हे या कवितेमधून कवी सतीश काळसेकर यांनी अतिशय छान सांगितलेलं आहे. धन्यवाद.